पुन्हा एक महत्त्वाची अपडेट। अंजनगाव खेलोबा येथे तणाव वाढतोय। दोन्ही समाज पुन्हा एकदा आमने सामने येताना दिसतात। घोषणाबाजी आणि त्यातून होणाऱ्या शिवीगाळाच्या प्रकरणामुळे दोन्ही समाज आमने सामने येण्यासाठी बॅरिगेड्स तोडण्याचाही प्रयत्न करतात आणि त्यामुळे थेट लक्ष्मण हाके यांनी देखील बॅरिगेड तोडण्याचा प्रयत्न केलाय। दोन्हीकडे समाज आक्रमक होत असताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होतोय। मात्र यावेळी पोलिसांच्या दोन्ही बाजूकडील मोठ्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तर सुरू आहेत। या प्रकरणी तातडीने तोडगा न काढल्यास हातांना आता पोलीस या जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। दोन्ही समाजाला शांत राहण्याचं आवाहन करतायत। बॅरिकेड काढून टाकण्याचा प्रयत्न होतोय। गावात पुन्हा एकदा तणाव वाढतोय। पोलीस अधीक्षक स्वतः आता अंजनगाव खेलोबात दाखल झालेले आहेत। मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। दोन्ही बाजूंनी ग्रामस्थ घोषणाबाजी करतायत आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आलेला आहे। स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे दोन्ही बाजूला समजावण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आता तणाव वाढतोय। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हा तणाव कायम आहे। ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न होतोय। लक्ष्मण हाके देखील आंदोलन करतात आणि त्यामुळे दोन्ही समाजामध्ये तणाव वाढताना दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।